संपूर्ण देशाची अर्थव्यवस्था ज्या शेतीवर अवलंबून आहे त्या शेतीतून निघणाऱ्या धान्य, पिके, डाळी, फळभाज्या, पालेभाज्या इत्यादींच्या रासायनिक खताच्या बेसुमार वापर करण्यामुळे, रासायनिक औषधाच्या अतिरेकी वापरामुळे संपूर्ण मानवजातीचाच नव्हे तर पशुपक्ष्यांच्या जीवनाचा आणि त्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. तरुण पिढीपासूनच उच्च रक्तदाब, मधुमेह, थायरॉईड असंतुलित होणे, हृदयविकार आणि इतरही असाध्य आजारांचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. यासाठी आम्ही मौजे, धामणगाव, पिंपरी, तालुका परतूर येथे घरच्या घरी कुठल्याही रासायनिक खत वा फवारणी न करता दशपर्णी अर्क, लिंबोळे अर्क, देशी गायीचे गोमूत्र, शेण, काडी कचरा, वाळलेला लिंबाचा पाला कुजवून या खताचा वापर करत आहोत. त्याद्वारे आळूची पाने, वांगी, फुलकोबी, पालक, मेथी, कोथिंबीर, पुदिना, हिरवी मिरची इत्यादी भाज्या पिकवत आहोत. हे गेल्या 2 वर्षापासून प्रायोगिक तत्त्वावर चालू आहे. शरीराचे आरोग्य चांगले राहिले तरच मनाचे आरोग्य चांगले राहू शकते. मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. या न्यायाने निरामय आरोग्य ठेवायचे असेल तर नैसर्गिक शेतीला पर्याय नाही. आणि म्हणूनच माननीय नरेंद्र मोदी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नैसर्गिक शेतीला आणि तशी शेती करणाऱ्यांवर प्राधान्यक्रमाने विचार रुजवला आहे. माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांनीही 25 लाख हेक्टर क्षेत्र नैसर्गिक शेतीसाठी निर्धारित केले आहे. माननीय राज्यपाल महोदय आचार्य देवव्रत यांनी महाराष्ट्रातील सर्व कृषी विद्यापीठांना नैसर्गिक शेतीसाठीचा कार्यक्रम तयार करण्यासंदर्भात सूचना दिल्या आहेत. या उपक्रमासाठी सर्व शेतकऱ्यांनी भारत सरकारला, महाराष्ट्र सरकारला सहकार्य करावे लागणार आहे. कारण सुरुवात करण्यासाठी तुम्ही महान असण्याची गरज नाही, पण महान होण्यासाठी सुरुवात करणे आवश्यक आहे. या जिगलर विचारवंताच्या न्यायाने आपल्यापासूनच या प्रयोगाची योजना करण्यात, त्याद्वारे व्यक्ती, कुटुंब आणि समाज व राष्ट्र यांचे शारीरिक आरोग्य निरामय होऊन राष्ट्र उद्धाराच्या कामी हातभार लावूयात. छांदोग्य उपनिषदामध्ये म्हटल्याप्रमाणे आहार शुद्धो सत्वशुद्धी सत्वशुद्धो धुवा स्मृती याद्वारे नैसर्गिक शेतीला आरंभ करूयात. परतूर तालुक्यातील मौजे, धामणगाव, पिंपरी येथे इंदिरा भाऊ नैसर्गिक शेती हे यूट्यूब चॅनलवरून मी अमृत दीपकराव कुलकर्णी गेल्या अनेक वर्षापासून सेंद्रिय शेतीचा प्रयोग करत आहोत. मी आत्ता लगेचच आमच्या परसबागेतील फळभाज्या, पालेभाज्या, ज्वारी, फुलांचे झाडे लावली आहेत. विना खत आणि विना फवारणी न करता हा फुलगोबीचा गड्डा याचे कसे पोषण झाले आहे ते आता आपण पाहून घ्या. धन्यवाद. इथे पाहू शकता वांगी आहेत, फुलगोबी आहे, इकडे समोर सेंद्रिय कढीपत्ता देखील आहे. इथे देखील कढीपत्ता आहे. हे फुल झाड आहे. इकडे फळ झाड आहे. इथे देखील फळ झाड आहे. गोबीचा गड्डा देखील आपण पाहू शकता. झूम करा, झूम कर, झूम पुढे जाय ना तू. हे समोर गोबीचा गड्डा. हे वांगी पहा, वांगीची क्वालिटी पहा. हे देखील पहा वांग. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की एक लाईक करा. हे कंस पहा, कीटक बसून किडी इथं भाज्यावर बसून आहे. भाज्यांवर बसू नये यासाठी आम्ही सापळा पीक म्हणून याची लागवड केलेली आहे. ज्वारीची, सेंद्रिय ज्वारी, संपूर्ण सेंद्रिय ज्वारी. हे इकडे चुका पाहू शकता, चुक्याची भाजी. हे सगळं सापळा पिके लावलेले आहेत. घेतला. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला
हे आलूचे पानं. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की एक लाईक करा, शेअर करा. चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा. धन्यवाद.